तो 3.9चा 1.5 झाला. बरोबर आहे. म्हणजे हे आपल्याला प्रयोग जर केले तर हे आपल्याला करता येतात. आपण जर ते आपण आहार विहारात बदल केले तर आपल्याला आपल्याला हे करता येतं. आता याचा बाय प्रॉडक्ट, बरोबर आहे, याचं आउटकम काय झालं, माझं वजन जे 89 किलो होतं ते 80 किलो झालं. बरोबर आहे. म्हणजे मी वजनासाठी काय प्रयत्नच केले नाही, बॉडी वेट कमी करायला मी काय प्रयत्न केले नाहीत, बिकॉज माय मेटाबॉलिक हेल्थ इम्प्रूव्ड. ओके. आता अगोदर रेड झोनमध्ये होती, डेंजर झोनमध्ये होती, आणि ती आता म्हणजे सेफ झोनमध्ये, बऱ्यापैकी सेफ झोनमध्ये आल्यामुळे ॲज अ बाय प्रॉडक्ट ऑफ दॅट, ॲज अ रिवॉर्ड ऑफ दॅट, माय वेट गॉट रिड्यूस. 9 किलो माझं वजन कमी झालं. 89चं 80 झालं. माझा जो वेस्ट सर्कम्फरन्स होता तो 41 इंच होता. बरोबर आहे. तो 37 वरती आला. बरोबर आहे. 37 वरती आला, म्हणजे किती कमी झाला. आणि आता माझं मागच्या 3-4 महिन्यापासून, कारण मी ते आहार प्रणाली हे करतो, तर आय एम मेंटेन माय वेट फॉर लास्ट 2-3 मंथ्स ऑन 80 किलोग्रॅम. सो हे माझं स्वतःचे माझ्यावर प्रयोग केलेत मी, आणि त्याच्यानंतर ही स्लाईड बनवलेली आहे. बरोबर आहे. ओके. नंतर आता हे सगळे पुढची स्लाईड आहे ती निवडक म्हणजे रेफरन्सेस. तर हे मी लॉकडाऊनमध्ये जे मी काय जो अभ्यास केला ह्या विषयाचा, तर ते मी त्याचे पेपर्स लिहिले आणि ते पब्लिश केले. त्यातला पहिला पेपर जो आहे तो UGC केअरलिस्ट जर्नलमध्ये आहे, आणि नंतरचे पण इंटरनॅशनल ज्या जर्नल आहेत त्या एक हा एडिटेड बुकमध्ये आहे. 2 नंबरचा पेपर हे एडिटेड बुक चॅप्टर म्हणून आलेलं आहे, आणि नंतरचे 2 जे पेपर आहेत ते पिअर रिव्ह्यूड जर्नलमध्ये, ओपन ॲक्सेस आणि ऑनलाईन जर्नल्समध्ये आहेत. अशा प्रकारे हे सगळा माझा रिसर्च, माझे स्वतःचे प्रयोग या सगळ्यांचा परिपाक आहे, आणि त्याच्यामुळे मला मी तुम्हाला हे प्रेझेंटेशन समोर घेऊन आलेलं आहे. बरोबर आहे. आता मी एक रिसर्च प्रोजेक्ट आपल्या कॉलेजकडे मला सँक्शन झालेला आहे. बरोबर आहे. त्या प्रोजेक्टचं टायटल असं आहे, असेसमेंट ऑफ इन्शुलिन रेझिस्टन्स ॲज अ मार्कर ऑफ मेटाबॉलिक डिसऑर्डर सिंड्रोम अमंग द एम्प्लॉईज ऑफ कीर्ती कॉलेज, अ केस स्टडी. तर याच्यामध्ये मला फंडिंग मिळणार आहे. तर ह्यासाठी इथलं कीर्ती कॉलेजचा जो स्टाफ आहे आपला, टीचिंग और नॉन टीचिंगचा स्टाफ जो आहे, ह्या सगळ्यांचं हे रिपोर्ट मला स्टडी करायला मिळतील त्याच्यामुळे. तर आपल्याकडे एकदा आपण कॅम्प लावणार आहोत. बरोबर आहे. सुश्रुषाची टीम आपल्या कॉलेजमध्ये येईल, आणि त्यानंतर तुम्ही तिथे ब्लड सॅम्पल तुमचं द्यायचं आहे. फक्त तुम्ही उपाशीपोटी यायचं आहे आणि ब्लड सॅम्पल द्यायचं आहे. तर ब्लड सॅम्पल दिल्यानंतर शुश्रूषामध्ये याचं टेस्टिंग केलं जाईल, आणि हे जे टेस्ट मी तुम्हाला सांगितलेत होमिओस्टॅटिक म्हणजे ज्या ते टेस्ट तुम्हाला सांगितल्या त्या टेस्ट फक्त केल्या जातील, आणि रिपोर्ट येतील, आणि रिपोर्ट आल्यानंतर आपण पुढच्या ते हे करणार आहोत, त्याचे इंडिव्हिज्युअल गायडन्स पण करणार आहोत. मी करेन त्याबद्दल प्रत्येक माणसाला. तर जेव्हा केव्हा हा कॅम्प लागेल आपल्या कॉलेजमध्ये, तेव्हा प्रत्येकाने सहकार्य करा, कारण हा एक रिसर्च प्रोजेक्ट आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला आता याचा खर्च साधारणपणे तुम्हाला म्हटलं 1,500 ते 1,600 रुपये आहे. पण तुम्हाला हा अत्यल्प होईल हे आम्ही बघू. म्हणजे मी प्रॉमिस करत नाही. मी सरांना रिक्वेस्ट करेन, आणि आपले मॅनेजमेंटचे लोक आहेत ते डेफिनेटली प्रोॲक्टिव्हली तुमचा खर्च कमीत कमी होईल हे बघतील. बरोबर आहे. तर हे मी तुम्हाला ह्या निमित्ताने अपील पण करतोय की ह्या प्रोजेक्टसाठी मला तुमचं सगळं सहकार्य हवं आहे, आणि जर हे सक्सेसफुल झालं तर ही ऑनगोईंग ॲक्टिव्हिटी असेल, वेलफेअर स्कीम असेल, ज्यामध्ये प्रत्येक एम्प्लॉईचा जो आपला सपोर्ट स्टाफ असेल, टीचिंग स्टाफ असेल, त्यांनी फक्त एवढ्या पॅरामीटर्सचे सगळं आपण पेरियॉडिकली आपण चेक करत राहायचं. म्हणजे 6 महिन्यानंतर, वर्षभरात आपण हे सगळं चेक करत राहू, आणि काय प्रॉब्लेम असेल तर त्याला ॲडवाईज करत राहू, आणि त्याबद्दल करेक्टिव्ह मेजर घेत राहू. तर हा सगळा हे सगळं ह्या प्रोजेक्टमध्ये आहे. बरोबर आहे. त्यानंतर हां, तर ही जी स्लाईड आहे त्याच्यामध्ये आपलं हेल्थ स्पॅन जे आहे ते बऱ्यापैकी वाढलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे कधी काळी ते फार पूर्वी 50 असेल, नंतर 60 झालं, आता साधारणपणे ग्लोबली 75 to 80च्या दरम्यान आपलं हा हेल्थ स्पॅन आहे. सॉरी, लाईफ स्पॅन आहे. पण लाईफ स्पॅन आहे, पण तो लाईफ स्पॅनचा रूपांतर म्हणजे पूर्ण हेल्थ स्पॅन आहे का? नाही आहे. कारण नंतरची काही जी वर्ष असतात, म्हणजे प्रौढावस्थेनंतर, कारण तुम्हाला हे सगळे आजार होतातच लक्ष दिले नाही तर तुम्ही आजारी असता उतार वयामध्ये, आणि मग तुम्ही ते नंतरची जे आयुष्य आहे तुमचं हेल्थ स्पॅन मात्र जसा आहे तेवढाच राहतो. बरोबर आहे. पण नंतरची 70 वर्ष तुमचं आयुर्मान असेल, 75 वर्ष आयुर्मान असेल, तर तुम्ही मॅक्झिमम नंतरची वर्ष तुमच्या आजारपणात जातात. तर तुम्हाला ती कमी करायची आहेत. मग तुमचा हेल्थ स्पॅन हा वाढला पाहिजे. बरोबर आहे. निव्वळ आयुर्मान वाढून काय फायदा नाही. क्वालिटी ऑफ लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह झाली पाहिजे. जर तुम्ही 80-90ला जगलात आणि तुम्हाला अल्झायमर झाला किंवा कुठलेही आजार, तुम्हाला सगळे आजार सांगितले, तर त्याचं काय ते चांगलं नव्हे. म्हणून त्यासाठी आपण जर इन्शुलिन संवेदनशीलता जर बाळगली तर तुमचा हेल्थ स्पॅन जो आहे तो डेफिनेटली एक्सटेंड होणार. बरोबर आहे.
100% एक्सटेंड होणार, पण तुम्ही फक्त एवढंच करायचं आहे, तुमची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आहे ती तुम्ही कायम ठेवली पाहिजे, बिकॉज दॅट इज इक्विव्हॅलंट टू हेल्थ स्पॅन अँड लाईफ स्पॅन. ओके, सो मला वाटतं माझं दिस इज माय लास्ट स्लाइड. मी सर्वांना तुम्ही इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी राहाल म्हणून शुभेच्छा देतो. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ती तुम्ही विचारू शकता. तुम्ही पोस्ट पण करू शकता चॅटमध्ये, नाही तर स्वतःला अनम्यूट करा आणि आपले प्रश्न विचारा. शक्य असल्यास हात रेज करा, म्हणजे ते सांगण्यास इझी जाईल. जितिशा, प्लीज यू मे अनम्यूट युअरसेल्फ. येस मॅम. गुड आफ्टरनून सर. सर, मला 2 क्वेश्चन विषयी विचारायचं होतं तुम्हाला. हा जो पर्टिक्युलर डाएट आहे, ठीक आहे, हा डाएट ऍक्च्युली सुरुवातीला जिचकर डाएट म्हणून नावाजलेला होता. डॉक्टर श्रीकांत जिचकर यांच्याकडनं आला, पण त्यांनी प्रोटीन वाढवा असं काही सांगितलेलं नव्हतं. नॉर्मल तुमचं जे जेवण आहे, आहार आहे तो घ्या. जिचकरांच्या नंतर दीक्षित हे आले आणि ह्यांनी हा मॉडिफाय केला, आणि हा मोस्टली जेवढा मॉडिफाय झाला आहे तो एका कीटोजेनिक डाएट मध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे असं मला थोडंफार ते दिसू येतंय, जिकडे कार्बोहायड्रेट कंटेंट खूप कमी आणि फॅट आणि प्रोटीनचं कंटेंट वाढवलेलं गेलेलं आहे. तर अशा वेळेला हा जेव्हा डाएट एखादा माणूस सुरू करतो, प्रोटीनचे जे मेटाबॉलिझम असतं फॅटचं आणि याचं, त्याच्याने कीटोन जे निघतात ते किडनीसाठी फार हानिकारक असतात. म्हणजे जास्त प्रमाणात जर ते बनायला लागले तर ते फार हानिकारक असतात. तर हा पर्टिक्युलर डाएट सुरू करण्याच्या अगोदर विल इट बी ऍडवाइजेबल की आपण किडनी टेस्ट सुद्धा करावे, बनानी क्रिएटिन लेवल सुद्धा चेक करावे की किडनी फंक्शनिंग चांगली आहे का नाही? हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न माझा आहे की जे ॲनिमल फॅट्स तुम्ही म्हणालात, सध्याच्या काळामध्ये जे ॲनिमल फॅट्स आपल्याला येतात ते भरपूर जे केमिकल्स असतात, फॉर एक्झाम्पल डायऑक्सिन्स, हे जे ॲनिमल फीड मध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतं, हे त्या डायऑक्सिन्सचे प्रमाण असतं ते फॅट मध्ये त्या असतं, आणि त्याचा इफेक्ट आपल्या पॅनक्रियाजवर होऊ शकतो. तर ह्या दोन्ही गोष्टींना टॅकल करण्यासाठी तुम्ही काय ऍडवाइस द्याल? दुसरा प्रश्न खूप चांगला आहे, पण पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगोदर देतो. दीक्षितांनी कधीच सांगितलं नाही कीटो डाएट वगैरे. त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही नॉर्मल जेवण जे असतं रोजचं आपलं घरी बनलेलं, तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर व्हेजिटेरियन खा, नॉनव्हेज खा, जे तुमचं जे असेल ते खा. त्यांनी कधीच सांगितलं नाही की तुम्ही केटोजेनिक डाएट घ्या किंवा हाय प्रोटीन घ्या. मी पण हाय प्रोटीन बद्दल कधीच म्हटलेलं नाहीये, मी हाय फॅट बद्दल म्हटलं, कारण इट्स मॉडिफिकेशन, आय लिटिल बिट मॉडिफाईड दीक्षित डाएट, बरोबर आहे. त्यामुळे हाय फॅटचं मी का करतोय, जर तुम्ही नॉर्मल जर असाल, तुम्ही जर इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी आता तुम्ही चेक केलं आणि तुम्ही इन्शुलिन सेन्सिटिव्ह असाल तर तुम्ही तुमचं नॉर्मलच ठेवा. पण तुम्ही जर डायबेटिक असाल, तुम्ही जर म्हणजे प्री डायबेटिक असाल तर तुमचं कार्बोहायड्रेटचं प्रमाण तुम्ही कमी केलं पाहिजे. आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण केलं तर त्याला रिप्लेसमेंट करायला काय आहे, तर रिप्लेसमेंट प्रोटीननी करू नका, रिप्लेसमेंट फॅटनी करा, बरोबर आहे. रिप्लेसमेंट ही फॅटनी झाली पाहिजे. आणि फॅट कुठलं, नॅचरल फॅट्स, जे आपलं गाईचं तूप असेल किंवा खोबरेल तेल आहे, म्हणजे हे जे आहे म्हणजे त्यांचं तेल आहे, बियांचं तेल नव्हे, तर हे तेल तुम्ही जे घाण्याने काढलेलं तेल जे आहे ते तुम्ही जास्त प्रमाणात खा, बरोबर आहे. इंडस्ट्रियली मेड मॅन्युफॅक्चर्ड ऑइल्स तुम्ही कमी करा, त्यामध्ये ओमेगा 6 जास्त आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. आणि प्रोटीनचं लेवल, प्रोटीन तुमच्या बॉडीच्या वेटप्रमाणेच घेतो आपण, ते काय कमी जास्त करायचं नाही आहे आणि कमी पण नाही करायचं. ते जे आपल्याला जेवढी रिक्वायरमेंट, त्याचं काही प्रमाण आहे तेवढंच घ्यायचं आपल्याला. हा अटकिन्स डाएट नाही आहे. अटकिन्स डाएटमध्ये फक्त प्रोटीन खायचं सांगत होते. अटकिन डाएट हा फेल झाला, तर त्यावेळेस फक्त प्रोटीन खा सांगत होते. तर प्रोटीन खाल्ल्यामुळे डेफिनेटली तुम्हाला किडनीचा प्रॉब्लेम होतो. तर हा मी जे सांगतोय तुम्हाला, हा प्रोटीन बेस्ड डाएट नाही, कीटो डाएट नाही आहे. तर याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे कमीत कमी ठेवा, असं मला म्हणायचं आहे. आणि दुसरा जो प्रश्न तुझा आहे की पोल्युशनमुळे, तर तो तर सर्वव्यापी प्रश्न आहे. त्यासाठी आपल्याला ते ऑर्गॅनिकली फेड वगैरे ॲनिमल्स, जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तशा ॲनिमल्स आपल्याकडे नाहीच आहेत जवळजवळ. म्हणजे त्यांचं फूडही ऑर्गॅनिक आहे, बरोबर आहे. आपल्यालाच ऑर्गॅनिक फूड आपण ऑर्गॅनिक फूड जे खाणारे लोक फार कमी आहेत, त्याची अवेलेबिलिटी कमी आहे, ते महाग पण आहे ऑर्गॅनिक फूड. तर ते ऑर्गॅनिक फूड त्या जनावरांना दिलं जातं, म्हणजे जे लोक ज्यामध्ये हे सगळे प्रदूषक नसतील ते ऑर्गॅनिक फूड आहे. आणि ते आता प्रदूषण तर सर्वच ठिकाणी आहे आणि ते सगळं तो प्रॉब्लेम आहेच.
ममता मॅम तुमचा प्रश्न विचारा. धोंडे ममता सर, मॅम. तुम्ही ते फूड पिरामिड मध्ये म्हटलं आहात आपला कार्बोहायड्रेटचा बेस जो आहे तो रिप्लेस करायचा फॅटने. तर इंडियन फूडच्या स्टाईल मध्ये तुम्ही फॅट मध्ये आणखी काय रिकमेंड करू शकता? आता तुम्ही सांगितलं खोबऱ्याचं तेल किंवा आपलं घाणीचं तेल, ते सोडून आणखी फॅट कंटेंट मध्ये काय ऍडिशन आपण करू शकतो फूडला? मॅडम अंडी खाऊ शकता, पिवळं बलक वगैरे. आपण पूर्वी आता बरेचसे माझे विद्यार्थी पण बघायचो जे 20-20 अंडी घेऊन यायचे कॉलेजमध्ये आणि म्हणजे जे जिममध्ये जाणारे, आणि ते 20 अंड्यामधला जो पिवळा बलक जो असतो, येलो योक असतो, ते फेकून द्यायचे. बरोबर आहे, कारण ते आपण त्याची भीती असते, कारण त्यामध्ये खूप कोलेस्ट्रॉल आहे. आणि कोलेस्ट्रॉल हा प्रकार जो आहे तो कोलेस्ट्रॉल प्रकार हा ॲनिमल प्रॉडक्टमध्येच असतो, तो व्हेजिटेबल प्रॉडक्टमध्ये नसतो. आणि बॉडी मेक्स युअर कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉलबद्दल असं बोलण्याचा अर्थ नाही आहे, कारण कोलेस्ट्रॉल इज नॉट रिस्पेक्टर, त्यामध्ये वेळ घालवण्याचा काही अर्थ पण नाही आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला अंडी आहेत, अंडी तुम्ही फुल जे अंडे आहेत ते तुम्ही खा. त्यामध्ये पण जे येलो योक आहे त्यामध्ये गुड फॅट आहे, नॅचरल फॅट आहे. ओके. बरोबर आहे. आणि बाकी जे तेल जे आहेत, जे आपण जे आपल्या स्वयंपाकात जे आपल्याकडे वापरतो, तेल सर आपण खूप कमी प्रमाणात वापरायचा प्रयत्न करतो, पण आता कार्बोहायड्रेट रिप्लेसमेंट पूर्ण फॅट नाही कसं तितक्या क्वांटिटी मध्ये कसं करू शकू सर? नाही नाही कार्बोहायड्रेट, त्यासाठी मी कार्बोहायड्रेट निवडताना मी तुम्हाला आणखीन पुढे एक चार्ट दाखवतोय. हां, आता इथे बघा, हे माझ्याकडे एक ॲडिशनल चार्ट आहे, त्यामध्ये 2 चार्ट आहेत. तर हे 100 ग्रॅम तुम्ही त्या वस्तू खाल्ल्या तर त्यात किती कार्बोहायड्रेट आहे हे महत्त्वाचं आहे. बघा, तुम्ही कुकुंबर 100 ग्रॅम जर खाल्ली, काकडी जर खाल्ली, तर 3 ग्रॅम कार्बोहायड्रेट आहे. बरोबर आहे. तर 100 ग्रॅम जर तुम्ही सोबत आपल्याला फायबर पण भरपूर प्रमाणात मिळतात सर. हे जे व्हेजिटेबल्स तुम्ही दाखवलेत ना, कार्बोहायड्रेट प्लस व्हेजिटेबल्स, मिनरल्स आणि न्यूट्रिएंट मिळतात सर. हां हां तर मला काय म्हणायचं आहे मॅडम, बल्क जे आहे आपल्या शरीरामध्ये, तुम्हाला तुम्ही बल्क जे आहे ते तुम्हाला तेवढे ठेवावं लागणार. बरोबर आहे. पण ओके. त्यामध्ये आता उदाहरणार्थ इथे बाजरा, राईस वगैरे 77 ग्रॅम व्हीटमध्ये 75 ग्रॅम, 100 ग्रॅम मध्ये एवढं कार्बोहायड्रेट आहे. बरोबर आहे. Yes. तर तुम्ही 100 ग्रॅम जर राईस खाल्ला, त्यात कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात जाणार. तर 100 ग्रॅम तुम्ही जर ह्या गोष्टी खाल्ल्या, इकडच्या कॉलीफ्लॉवर 100 ग्रॅम खाल्ला, किंवा ब्रोकोली खाल्ली, किंवा कॅबेज घेतलं, किंवा कुकुंबर खाल्लं, तर पोट तर भरेल, कारण तुम्ही ते बल्क तुम्ही खाल्लाय. पण तुमच्या शरीरामध्ये अल्टिमेटली जे कार्बोहायड्रेटचं प्रमाण जे आहे ते कमी जाणार. तर तुम्ही अशा वस्तू निवडा की जे खाल्ल्याने कार्बोहायड्रेट कमी जाईल शरीरामध्ये. बरोबर आहे. ओके. हां, म्हणजे आता तुम्ही कोकुंबर, कॉलीफ्लॉवर हा तक्ता जो आहे याच्यामध्ये बघा, तुम्ही अशा वस्तू निवडा, त्या तुम्ही खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये अल्टिमेटली जे कार्बोहायड्रेटचं प्रमाण जे आहे ते 10 ते 15% राहील. बरोबर आहे. पण तुम्ही जर त्याच्या उलट जर तुम्ही हे जर खाल्लं, इकडचे जे रेड झोनमध्ये दाखवलेल्या गोष्टी ज्या आहेत ह्या खाल्ल्या, तर तुम्ही ह्या दिवस नाश्ता ब्रेकफास्टमध्ये पण खाताय, जेवणा 2 मील्स जे आहेत त्यामध्ये पण खाताय. तर दिवसाकाठी जे कार्बोहायड्रेट तुमच्या शरीरात जातात ते एवढे जातात की त्यातून जी ग्लुकोज तयार होते ती 31 चमचे 31 स्पून असते. बरोबर आहे. जेव्हा नॉर्मली आपल्या शरीरामध्ये 1 स्पूनच राखली जाते, रिक्वायरमेंट आहे. म्हणजे राखली जाते. म्हणजे ग्लुकोज तिला अल्टिमेटली तेवढ्या लेवलला आणतो, इन्शुलिन तेवढ्या लेवलला आणतो, एका 31 ची तो एवढ्या लेवलला आणतो. तर हे सगळे तुम्ही रिकमेंड करू शकाल का? हां, ॲब्सोल्युटली. चीज प्रोटीन आहे, चीजमध्ये प्रोटीन आहे, फॅट आहे. चीज डेफिनेटली खाऊ शकता मॅडम. ओके ओके, थँक्यू सर. हां, मिल्क प्रॉडक्ट्स तुम्ही खाऊ शकता मॅडम. बरोबर आहे सर. फॅटी ऑइल्स आणि जे ऑइल्स रिलेटेड जी तुमची स्लाइड आहे त्याच्यावर जरा तुम्ही आम्हाला थोडंसं एक्सप्लेनेशन बरं. द्याल का प्लीज? हो, येस डेफिनेटली. ओके. हां, आता ही जी स्लाइड आहे याच्यामध्ये ही दाखवली नव्हती मुद्दाम मी. तर ह्याच्यामध्ये सगळे ऑइल्स आहे महत्त्वाचे, आपण जे आपल्या आहारामध्ये आहेत ते असतात. सॅफ्लॉवर ऑइल, फ्लॅक्सीड ऑइल, ऑलिव्ह ऑइल, पीनट ऑइल, नंतर हे बटर फॅट, कोकोनट फॅट. तर याच्यामध्ये रिलेटिव्ह कंपोजिशन ऑफ सॅच्युरेटेड फॅट. बरोबर आहे. त्यानंतर त्याला आणि सॅच्युरेटेड फॅट आणि नंतर त्याला अनसॅच्युरेटेड फॅट, हे 2 प्रकार आहेत फॅटमध्ये. सॅच्युरेटेड फॅट म्हणजे जे नॉर्मल टेम्परेचरला जे गोठतं. बरोबर आहे. आता तुम्ही बघितलं खोबरेल तेल जे असतं ते त्याचं सॉलिडिफाय होतं ते. बरोबर आहे. जनावरी चरबी असते ती सॉलिडिफाय फॉर्ममध्ये असते, तर ते कसं आहे सॅच्युरेटेड फॅट त्याला म्हटलं जातं. आणि जे नॉर्मल टेम्परेचरला लिक्विड फॉर्ममध्ये असतं त्याला अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड फॅट म्हटलं जातं. बरोबर आहे. ते अनसॅच्युरेटेड फॅट आहे, जे तेल आहे, जे नॉर्मल रूम टेम्परेचरला लिक्विड फॉर्ममध्ये आहे, ते पुन्हा मुफा आणि पुफा, म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आणि पुफा. तर मुफा हे ज्यामध्ये जास्त आहे ते खाल्लं गेलं पाहिजे. ऑलिक ॲसिड ज्यामध्ये आहे ते जास्त खाल्लं गेलं पाहिजे. सॅच्युरेटेड फॅट जास्त खाल्लं गेलं पाहिजे.
पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड जे आहे, बरोबर आहे, मुफाच्या पुफा, त्या पुफामध्ये 2 प्रकार आहेत, ओमेगा 6 आणि ओमेगा 3. ओमेगा 3 जे आहे ते फक्त काही ठराविक गोष्टीमध्ये सापडतं, म्हणजे फिश ऑइलमध्ये आहे, जे डीप सी मधले जे फिश आहेत त्यांच्यामध्ये सापडतं ओमेगा 3. आणि ओमेगा 6 जे आहे ते आपण जे बियांची तेलं मी जे म्हटलं, त्या बियांच्या तेलामध्ये ओमेगा 6 असतं. हे ऑक्सिडेशनला पूरक आहे आणि हे ऑक्सिडेशनला विरुद्ध काम करणार आहे. आणि ऑक्सिडेशनमुळे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार होतो, फ्री रॅडिकल्स जनरेट होतात आणि दे डॅमेज युअर सेल्स, दे डॅमेज युअर DNA. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा होतो कशामुळे, त्याला पूरक असं ऑक्सिडेशन जे आहे ते ओमेगा 6 करतात. आणि त्यामध्ये जे सनफ्लॉवर ऑइल फॉर एक्झाम्पल, सनफ्लॉवर ऑइलमध्ये खूप प्रमाणात आहे ते हे कुठलं लिनोलेइक ऍसिड. लिनोलेइक ऍसिड इज ओमेगा 6 फॅटी ऍसिड. अल्फा लिनोलेइक ऍसिड इज ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स. आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड खायला आपण फ्लॅक्सीड खातो किंवा अक्रोड खातो. तर ते फ्लॅक्सीड मधले जे फ्लॅक्सीड आणि अक्रोड मध्ये जे ओमेगा 3 आहे ते पोटात गेल्यानंतर पुन्हा त्याचं कन्व्हर्जन त्या दुसऱ्या फायनल फॉर्म मध्ये होतं. तर ते व्हायला पुन्हा वेळ लागतो आणि त्यापेक्षा तुम्ही ते न खाता तुम्ही डायरेक्ट सप्लिमेंट घेतलेला बऱ्या. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर गाजर खाल्लं तर गाजरामध्ये बीटा कॅरोटीन आहे आणि बीटा कॅरोटीन पोटात गेल्यानंतर रेटिनॉल तयार होणार, व्हिटॅमिन ए तयार होणार. तर ते गाजर खाण्यापेक्षा डायरेक्ट रेटिनॉल खाल्लेलं बरं. असं रेटिनॉल जर खाल्लं तर डायरेक्ट रेटिनॉलची रिक्वायरमेंट, तुमची जी व्हिटॅमिन एची रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होते. तर बीटा कॅरोटीन खाल्ल्यामुळे बीटा कॅरोटीन पोटात जाणार कधी आणि त्याचं रूपांतर याच्यात होणार कधी, रेटिनॉलमध्ये होणार कधी. तशीच अवस्था याची पण आहे, जे फ्लॅक्सीड आहे आणि जे अक्रोड आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये जी काही हे ओमेगा 3चे हे आहेत ऑइल, ज्या हे आहेत त्याचं रूपांतर अल्टिमेटली ईपी आणि डीएचए मध्ये होतं. ईपी आणि डीएचए नावाचे जे त्याला दॅट इज 2 स्टेप प्रोसेस, त्यामध्ये इन्झायमॅटिक कन्व्हर्जन होतं. त्यामुळे त्याच्यापेक्षा व्हॉट आय ॲडवाइज की तुम्ही ओमेगा 3च्या डायरेक्ट सप्लिमेंट घेतल्या तर दॅट इज बेटर. येस सर, थँक्यू सो मच सर. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही अनम्यूट करू शकता. नाहीतर चॅटमध्ये तुम्ही एकही अजून प्रश्न आलेला नाही, अनम्यूट करू शकता, नाहीतर मग आपण आभार प्रदर्शनाकडे पुढे वळूया. निवेदिता मॅडम. हॅलो वनिता. हॅलो. येस सर पवार सर बोला. येस नाही, माझा प्रश्न नाहीये, पण जस्ट मी सुरुवातीला जॉईन नाही होऊ शकलो खरं, बरोबर ना? पण येस सर, कॅन आय स्पीक फॉर 1 मिनिट, बोलू शकतो? येस सर, प्लीज सर. हां. येस. म्हणजे आभार मानण्यापूर्वी खरं मला खूप बरं वाटलं, म्हणजे शेवटचा काही भाग मला ऐकायला मिळाला. मला वाटतं की असं पण एक मराठीमध्ये म्हण आहे की काकीत कळसा आणि गावाला वळसा, खरं बरोबर ना? म्हणजे धोंडे सर खरं आपल्याच कॉलेजमध्ये आपल्याच डिपार्टमेंटमध्ये काम करत असतात, परंतु अनेक वर्षांनी त्यांना खरं ऐकायला मिळालं. हे खरं आधी का नाही झालं असं मला शंका आली, बरोबर ना? कारण इतकं बारकाईनं त्यांनी जे मार्गदर्शन केलं की खरोखरच प्रॅक्टिसिंग डॉक्टर कसे असतात, बरोबर ना, किंवा हेल्थ कन्सल्टन्स कसे असतात, तशा रीतीनं त्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि सगळं आरोग्याबाबतचं, बरोबर ना, की आरोग्याबाबतचं. आणि हे खरोखर इतकं आता गरजेचं आहे ह्या, आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर तर आणखी गरजेचं आहे. अनेक प्रकारच्या केसेस आपण पाहतो आणि त्यामुळं हेल्थ इज द वेल्थ, बरोबर ना, सगळं काय आहे. पण जर आरोग्य चांगलं नसेल तर त्याचा उपभोग सुद्धा घेता येत नाहीये. आणि ते घेण्यासाठी जर असे धोंडे सरांनी जरा वरचेवर मार्गदर्शनची सेशन ठेवली, जरा फिजिकली आता कॉलेज सुरू होत आहे खरं, ते ऑनलाईन केलेलं आहे, पण परत मला जे पार्टिसिपंट दिसतात ते 40 लोक दिसत आहेत खरं. तर मला वाटतं की अशा प्रकारचं एखादं नॉन टीचिंगसाठी वेगळं, टीचिंगसाठी वेगळं, बरोबर ना, मग त्याला अनेक प्लॅटफॉर्म आपण देऊ शकतो. म्हणजे फॅकल्टी क्लब असेल, बरोबर ना, दी रिसर्च प्रमोशन कमिटी असेल, देर आर सो मेनी प्लॅटफॉर्म्स. तर त्या अनेक प्लॅटफॉर्मवरनं सर मला वाटतं हे मार्गदर्शन करू शकतील आणि हे खरोखरच काळाची गरज आहे असं मला वाटतं. काळाची गरज आहे खरं. आणि धोंडे सर त्यासाठी काही नाही म्हणणार नाहीत, बरोबर ना, की त्यांना जर आपण म्हटलं की सर आम्हाला हे आता 40 लोक तुमच्यासमोर बसलेले आहेत आणि थोडं फिजिकली हे मार्गदर्शन करा, बरोबर ना. मग त्यामध्ये व्यसनाधीनता असेल, व्यसनाचं जे प्रमाण आहे, म्हणजे मी थोडं स्पष्ट बोलतो की काही लोक व्यसनामुळे सर आपल्याकडे गेली खरं, म्हणजे सॉरी टू से बट दिस द फॅक्ट. आणि तसं खरं होऊ नये. आणि एकदा असं एखादा आजारपण, बऱ्याच वेळा म्हणतात की गरिबी परवडलं पण आजारपण परवडत नाही सर. गरिबी परवडली पण आजारपण परवडत नाही. एकदा एक माणूस घरात आजारी पडला, हेल्थ निर्माण समस्या झाल्या की पूर्ण घर डिस्टर्ब होतं. आणि मग घर डिस्टर्ब झालं की काहीच कामावर लक्ष लागत नाही, ॲब्सेंटीचं प्रमाण वाढतं, मानसिक चिडचिड होते, बरोबर ना, सगळं आर्थिक विवंचना निर्माण होतात. आणि म्हणून आरोग्याची जर आपण काळजी घेऊ शकलो, आणि सगळे आपण मुंबई शहरामध्ये राहणारी लोक आहोत आणि मुंबई शहरामध्ये किती धावपळीचं जीवन हे प्रत्येकाला माहित आहे.
प्रत्येकाला असं वाटतं की मी हे सगळं पाळावं, बरोबर ना. दीक्षित पॅटर्न असेल, आणखी कितीतरी पॅटर्न्स आहेत, ते पाळावेत. परंतु ह्या दगदगीत जीवनामध्ये परत तेही शक्य होत नाहीये, बरोबर ना. तुम्ही जो आहार म्हणता ते बऱ्याच वेळा होत नाही, कारण घराच्या बाहेर पडलेला असतो. त्यामुळे त्यामध्ये काही नियंत्रणं येतात. बाकीचे जे औषधं घ्यायचे म्हणलं ते काही सर्वांना परवडणारे असतातच असं नाही. त्याची परत कॉस्ट वाईज विचार केला तर. आणि म्हणून अगदी घरगुती साधं जेवण आणि कुठला आहार असावा, त्याबद्दल मला वाटतं धोंडे सर ही सुरुवात आहे, असं मला वाटतं. तर इथून पुढे वनिता मॅडम तुम्हाला मी खरं विनंती करेल, की अशा प्रकारची वेळोवेळी जर व्याख्यानं तुम्ही ऑर्गनाइज करू शकलात तर खूप बरं होईल. त्याचा डायरेक्ट, इनडायरेक्ट आपल्या समाजातील लोकांसाठी होईल. बरोबर ना. म्हणजे ते टीचिंगसाठी असेल, नॉन टीचिंगसाठी असेल, स्टुडंटसाठी असेल. असं मी नाही म्हणत, की एकदमच एकच मोठा प्रोग्राम असतो. पण लहान-लहान ग्रुपसाठी आपण करूया आणि त्याचा मला वाटतं नक्कीच हा फायदा झाल्याशिवाय राहणार नाहीये. कारण प्रिकॉशन जे आहे, काळजी मला वाटतं इज बेटर दॅन क्युअर. बरोबर ना. एकदा जर आजार झाल्यानंतर निस्तरणं, त्यापेक्षा आधीच प्रिकॉशन घेतलेली केव्हाही बरी. आणि त्यासाठी प्रिकॉशन घेण्यासाठी काय करावं, हे मला वाटतं डॉक्टर धोंडे सर सांगू शकतील. बरोबर ना, की त्यासाठी मी खरोखरच आभार मानण्यापूर्वी मी वैयक्तिक धोंडे सरांचा आभार मानेल, की जे मार्गदर्शन आमच्या फॅकल्टीसाठी केलं. ते खरोखरच आवश्यक आहे आणि म्हणून मला वाटतं, की हे खरं मागेच व्हायला पाहिजे. पण आता वेळ गेलेली नाहीये. अजूनही आपण पुढे नक्कीच ह्याचा फायदा घेऊया असं मला वाटतं. परत मला 2 मिनिटं वनिता बोलायला संधी दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक यू अँड ओव्हर टू वनिता. मला वाटतं सर, चंद्रमोहन थँक जोशीचा यू सो प्रश्न आहे मच. बघा. चंद्रमोहन जोशी सरांना एक प्रश्न आहे. हां, चंद्रमोहन जोशी सर, हाँ प्लीज तुमचा प्रश्न विचारा. बोलू आता? सर बोलले, येस सर. प्राचार्य येस, सर येस. बोल, विचारू का? येस सर. प्लीज येस, गो अहेड ऑडिबल. सर. प्लीज. प्लीज गो अहेड. थँक्यू सर. दोंदे सर, कॉंग्रॅच्युलेशन. आणि जसं पवार सर बोलले, खरंच तरी फॅकल्टी क्लब करणं पण सरांना विचारणा झाली होती. पण मे बी रिसर्च प्रमोशन कमिटी त्या मार्फत व्हावं अशी इच्छा कुठेतरी जाहीर झाली आणि ते चांगलंच झालं. पण जसं सरांनी म्हणालं तसं आपण हे फॅकल्टी क्लब मार्फत पण सर आम्ही रिक्वेस्ट करू तुम्हाला नंतर. आणि ऑफलाईन मोडवर 0.8 मध्ये असं काही झालं तर खूप चांगलं होईल. नंबर 1. दुसरा माझा प्रश्न सर एक असा आहे, ओमेगा 3 बाबत जे आपण बोललात, म्हणजे मला त्याचे काहीच माहिती नाहीये. पण मी कुठेतरी वाचलं होतं की मस्टर्ड सीड्स जे आहेत, म्हणजे मोहरीचं तेल ज्याला आपण म्हणतो, त्यात जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांसाठी थोडाफार प्रमाणात ओमेगा 3 ची पूर्तता होते. आता आय डोंट नो वेदर आय एम करेक्ट. ते तसं तो सबस्टिट्यूट आहे का पर्टिक्युलरली फॉर व्हेजिटेरियन्स? कारण प्रामुख्याने आपला देश अदरवाईज व्हेजिटेरियनच आहे, विज युरोपियन अँड अदर कंट्रीज. तर आणि ओमेगा 3 ची जर डेफिशियन्सी एवढं मोठ्या प्रमाणात होत असेल तर बाकीचे पॅरामीटर तुम्ही सांगितले तर कुठेतरी त्याची पूर्तता करणं अवघड होऊन जातो. तर एक तो माझा जो, आणि दुसरा आजचं तुमच्या लेक्चर मधनं माझे बरेच मिसकन्सेप्शन पण दूर झाले. म्हणजे मला असं वाटवायचंय नेहमी की भारतातील बहुतांश लोकांना प्रोटीन डेफिशियन्सीची अशी काहीतरी मोठी समस्या आहे आणि म्हणून प्रोटीनची खूप गरज आहे असं कुठेतरी वाटायचं. बट थँक्स टू युअर प्रेझेंटेशन बरेच मिसकन्सेप्शन पण त्याच्यातनं दूर झाले. आणि फक्त तो मस्टर्ड ऑइल मध्ये असं काय आहे का, थोडासा ते विचारायचं होतं. थँक्यू सर. सर, मस्टर्ड ऑइलमध्ये मुफाचं मात्रा जास्ती आहे. मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड जे आहेत ना त्या जास्ती आहेत. त्यामुळे ते चांगलंच आहे, पण त्यामध्ये ओमेगा 3 नाही आहे सर. ते फ्लॅक्सीडमध्ये आहे आणि अक्रोडमध्ये असतं. म्हणजे तुम्ही जर व्हेजिटेबल सोर्स बघितले तर ते जनरली हेच आहे. फ्लॅक्सीडमध्ये तुम्हाला त्या स्लाईडमध्ये पण दिसलं असेल की फ्लॅक्सीडमध्ये अळशी म्हणतो आपण त्याला, त्या अळशीमध्ये बऱ्यापैकी ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे आणि अक्रोडमध्ये आहे. अदरवाईज ते डीप सी फिशमध्ये सापडतं आणि त्याच्यात सप्लिमेंट टॅबलेट त्याच्या मिळतात. त्यामध्ये कारण EPA आणि DHA हे त्या फॉर्ममध्ये पाहिजे असतं शरीराला. आणि ते तुम्हाला व्हेजिटेबल सोर्समध्ये खाल्ल्यामुळे तुम्हाला EPA आणि DHA सोर्समध्ये मिळत नाहीत. तर तुम्हाला जे त्याचे प्रिकर्सर असतात त्या प्रिकर्सरच्या स्वरूपात मिळतं आणि शरीरात गेल्यानंतर पुन्हा एन्झायमॅटिकली ते कन्वर्ट होतं EPA DHA मध्ये. सो दिस एंटायर प्रोसेस इज नॉट दॅट इफिशियंट इफ यू आर टेकिंग द फ्लॅक्सीड ऑर अक्रोड. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट जर EPA DHA घ्या त्यामध्ये आहे, त्यातून ते तुम्ही फिश खाल्ले, म्हणजे तेवढे मासे सुद्धा खायला पाहिजे रेग्युलर इंटरव्हलला आपण, बरोबर आहे. फॅटी फिश जे असते ते खाल्लं गेलं पाहिजे. तर ते नसेल तर मग तुम्ही हे घेऊ शकता, तुम्ही सप्लिमेंट घेऊ शकता. थँक्यू सर. येस. ओव्हर टू निवेदिता मॅडम.
आज आपल्या सर्वांना आपल्यातील प्राध्यापक डॉक्टर S.B. दोंदे यांनी रक्तातील साखरेचं प्रमाण व त्याचं मॅनेजमेंट हे किती महत्वाचं आहे हे आपल्या कौशल्य बुद्धीने समजावून सांगितले. आज करोनाच्या काळात व पोस्ट करोनाच्या काळात सुद्धा प्रत्येक फॅमिली मेंबरने अनुभवलंय. पण दोंदे सरांनी त्यांचा असलेला टीचिंग एक्सपिरियन्स व त्यांच्या जोडीने असलेली अभ्यासू प्रवृत्तीमुळे त्यांनी आपल्या सर्वांना आजच्या विषयाचे चांगलेच महत्त्व पटवून दिले. त्याबद्दल कीर्ती कॉलेज तर्फे सर मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देते. तसंच आम्ही जेव्हा कधी कार्यक्रम करतो तेव्हा प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल्स, लाईफ मेंबर्स हे आम्हाला आधारस्तंभ असतात, तर त्यांचे सुद्धा आभार. आजच्या कार्यक्रमासाठी असलेली उपस्थिती, प्राध्यापक, सपोर्टिव्ह स्टाफ व विद्यार्थी मित्र या सर्वांची असलेली उपस्थिती सुद्धा ही सुद्धा आम्हाला तितकीच महत्वाची आहे. अजून एक मला इथे सांगावंसं वाटतं की आज आपल्या सर्वांना सरांनी जे मार्गदर्शन केले, पण हे जे मार्गदर्शन केले त्याचा आपण जर व्यक्तिगत आपल्या आयुष्यात जर आपण वापर केला तर आम्हाला वाटेल की आजचा आमचा कार्यक्रम नक्कीच यशस्वी झाला असे आम्ही म्हणू. नंतर आजच्या कार्यक्रमासाठी अरेंज करण्यासाठी टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफ यांचा सहभाग त्याबद्दल आभार. पुन्हा एकदा रिसर्च प्रमोशन कमिटी, डिपार्टमेंट ऑफ झुऑलॉजी तर्फे आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानून मी आपली रजा घेते. धन्यवाद. थँक्यू. आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करते. थँक्यू. थँक्यू सर. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir. Very much. Thank you, sir. Thanks. Thank you, lot. Thanks a lot. Thank you, sir. Sure. Bye bye. Thanks a lot. I'm ending the meeting. Thank you. Yes.